अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान संस्कृत विनामूल्य आपण 3 दिवसीय व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान संस्कृत मध्ये घेणार आहोत. लाईव्ह असणार आहे. 29 तारखेला एकादशी आहे. एकादशी, द्वादशी, त्रयोदशी म्हणजे 29 तारीख, 30 तारीख आणि 31 तारीख रात्री 9:30 वाजता YouTube चॅनल श्रीकेतन कुलकर्णीवर आपण घेणार आहोत. हे विनामूल्य आहे. याच्यामध्ये सगळेजण सहभागी घेऊ शकता. आपण पूजा मांडणी केली तरी चालेल, नाही केली तरी चालेल. व्यंकटेश स्तोत्र बद्दल खूप लोकांच्या मनामध्ये भीती आहे आणि ही भीती आपल्याला हळूहळू दूर करायची. आपण व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तर खूप लोकांना वाटतं की रात्री 12 वाजताच वाचायचं असतं. तसं नाहीये. ते रोज वाचलं तरी चालतं. व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आपण रात्री 9:30 वाजता घेणार आहोत. खूप जणांना आंघोळ करून बसायचं असेल तर आंघोळ करून बसू शकता. पूजा मांडणी करायची असेल तर पूजा मांडणी करा. संकल्प करून करायचा असेल तर संकल्प करून करू शकता, किंवा नुसतं आपल्याला ऐकायचंय किंवा बसायचंय, तुम्ही बसू शकता. युट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णीवर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. म्हणजे व्यंकटेश स्तोत्र, बालाजी महाराजांची सेवा ही आपल्याला प्रत्येक एकादशीच्या दिवशी आपण रात्री 9:30 वाजता घेणार आहे. बालाजी महाराजांची सेवा करणं आपल्या नशिबात नसतं. बालाजी महाराजांची इच्छा असेल तर आपण त्यांच्याकडे जातो. खूप जण तिरुपती असेल, देवगाव राजा असेल, त्यांची इच्छा असल्याशिवाय दर्शन पण होत नाही आणि त्यांची इच्छा असल्याशिवाय सेवा पण करू शकत नाही. तर खूप लोकांच्या मनामध्ये भीती असते, त्या अनुष्ठान कसं करायचं. तर आपण रात्री 9:30 वाजता करणार आहे. पहिले आपण रात्री 12 वाजता करत होतो, पण जॉबमुळे, बिझनेसमुळे नाही जमत. तर रात्री 9:30 वाजता आपण पूजा मांडणी करून साधी सोपी पूजा मांडणी करायची. बालाजी महाराजांचा फोटो ठेवायचा, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लावायचा, आसन ठेवायचं, भस्म लावून व्यंकटेश स्तोत्र संस्कृत आपण 29 तारखेला संकल्प पण घेणार आहोत. संकल्प घेऊन 3 दिवसीय व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान रात्री 9:30 वाजता युट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णीवर घेणार आहोत. तर सगळ्यांनी यावं. विनामूल्य आहे. सगळेजण करू शकता. घरातील सगळेजण करू शकता. तुम्ही बॅचलर राहत असाल, तुम्ही कुठेही राहत असाल, खूप जण त्या दिवशी जर प्रवासात असाल, कशात असाल, तुम्ही ऐकू शकता, वाचू शकता. म्हणून व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठानाबद्दल मनातील भीती आपण सेवेमार्फत दूर करायची. बालाजी महाराजांना आपल्याकडून दुसरं काही नको. ते लक्ष्मीपती बालाजी, त्यांना फक्त सेवा पाहिजे. म्हणून आपण सेवा घेणार आहोत. 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र संस्कृत मध्ये आपण वाचणार आहोत. या सेवेला सगळ्यांनी यावं आणि खूप छान योग आहे. श्री